कोर्टामध्ये कागदावर शेवटची सही होताच वकील हसून म्हणाले, "घ्या मॅडम, आता तुमचा घटस्फोट झाला. कोर्टाने तुम्हाला 30 लाख रुपये नुकसान भरपाई मंजूर केली आहे आणि दर महिन्याला 20,000 रुपये खर्चासाठी मिळत राहतील. आता खुश ना?" कावेरीने हलकेसे स्मित केलं आणि शांतपणे म्हणाली, "हो, खुश आहे. आता मला कुणाकडून काहीच नको." वकील कागद गोळा करू लागला. कावेरी आईवडिलांसोबत बाहेर पडली. कोपऱ्यात नीना आणि तिचा नवरा सगळं शांतपणे पाहत उभे होते. कावेरीने एकदाही त्याच्याकडे पाहिलं नाही. गाडीचं दार बंद झालं आणि तिचं सासरचं नातं कायमचं मागे राहिलं. पहिला महिना माहेरी गेला. सगळे फार प्रेमाने वागत होते. कावेरीला वाटलं, हेच तर स्वातंत्र्य आहे, हाच तर खरा शांतपणा. पण दुसऱ्या महिन्यापासून सूर बदलू लागला. भाऊ कधी रागाने बोलायचा, वहिनी टोमणे मारायची. "मोठी झालीस ना, थोडी जबाबदारी घे." भाचेही म्हणू लागले, "आत्या, अजून किती दिवस राहणार इथे?" तिसऱ्या महिन्यात घरातलं वातावरणच बदललं. जिथे आधी आपुलकी होती तिथे आता भार वाटू लागला. कावेरी शांत राहायची, पण मनातलं दुःख दिवसेंदिवस वाढत गेलं. चौथ्या महिन्यात तिच्या प्रत्येक हालचालींवर नजर ठेवली जाऊ लागली. बाहेर गेली की शेजाऱ्यांची कुजबूज, "हिचा घटस्फोट झालाय, आता माहेरीच राहणार" म्हणे. कावेरीच्या आत काहीतरी तुटत होतं. पहिल्यांदाच तिला जाणवलं, सासर कठीण होतं, पण ते माझं स्वतःचं घर होतं. माहेर माहेर आहे, पण इथे माझं अस्तित्व फक्त पाहुण्यासारखं आहे. एका रात्री टेरेसवर बसून ती स्वतःशीच विचार करू लागली. पैसे मिळाले, स्वातंत्र्य मिळालं, पण आपुलकी, इज्जत आणि घर हरवलं. डोळ्यात पाणी आलं. चूक केली. निर्णय घेताना फक्त दुःख पाहिलं, परिणाम नाही. तिला कळलं, तुटलेल्या नात्यानंतर स्त्रीला आधाराची सर्वात जास्त गरज असते, पण समाज आधी तिला जज करतो. 4 महिने पूर्ण झाले. दररोज एकच प्रश्न मनात घोळत राहायचा, मी नेमकं काय गमावलं? आकाशाकडे पाहत बसताना निनादच्या आठवणी मागून यायच्या. त्याच्या सवयी, छोटी भांडणं आणि सर्वात जास्त त्याचा साथ देणं. एका रात्री मन पूर्णपणे तुटलं. कावेरीने फोन उचलला, नंबर लावला, कॉल लागला. "हॅलो?" थरथरत्या आवाजात ती म्हणाली, "निनाद, आपण आपल्या नात्याला पुन्हा एक संधी देऊ शकतो का? मला तुझी खूप आठवण येतेय. मला तुझ्यासोबत राहायचंय." दोन्ही बाजूंनी काही क्षण शांतता होती. निनाद हळूच म्हणाला, "मीही तुझ्याविना राहू शकत नाही. चूक दोघांचीही होती. सुधारायला दोघांनी सोबत चालायला हवं. तू हो म्हणालीस तर मी आत्ताच निघतो." कावेरीच्या गालावरून अश्रू वाहू लागले. "हो, मी तयार आहे." रात्रीचे 12 वाजले होते. निनाद कार घेऊन निघाला. थंडी, सुनसान रस्ता, पण मनात एकच विचार, तिला परत घरी घेऊन जायचं आहे. सलग 5 तास ड्रायव्हिंग, ना थांबा ना थकवा. सकाळी 5 वाजता तो कावेरीच्या माहेराच्या दारात उभा होता. कावेरी बाहेर आली, घाबरलेली, लाजलेली, पण दिलासा मिळालेला चेहरा. आईवडिलांनी दार उघडलं. निनादने नम्रपणे प्रणाम केला. कावेरीने बॅग उचलली. कोणतीही चर्चा नाही, कोणतंही स्पष्टीकरण नाही. दोघांनाही कळलं, हा निर्णय मनातून घेतलेला आहे. कार सुरू झाली. कावेरी परत तिच्या खऱ्या घराकडे निघाली. मित्रांनो, नाती मोडत नाहीत, फक्त कधीकधी त्यावरची धूळ हळुवारपणे साफ करावी लागते. योग्य वेळी घेतलेलं छोटंसं पाऊल संपूर्ण आयुष्य वाचवू शकतं. पण रागाच्या क्षणी घेतलेला निर्णय खरंच आपल्या आयुष्याची दिशा बदलायला हवी का? हा लेख वाचताना आलेला विचार आहे. कथा काल्पनिक असली तरी आज सहज तुटणाऱ्या नात्यांना नक्कीच आरसा दाखवते. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.